लोकसभा निवडणुकीच्या 5व्या आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होत आहे. यामध्ये मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई या 6 तसेच ठाणे, कल्याण, पालघर आणि भिवंडी या 3 मतदारसंघात मतदान पार पडत आहे. या मतदारसंघात एक नजर आपण पाहूयात. 5व्या टप्प्यातील एकूण 13 जागांपैकी 6 ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे उमेदवार आमने सामने आहेत. त्यामुळे या जागांवर जोरदार चुरस निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. दक्षिण मध्य मुंबई शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल देसाई. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी केलेल्या जोरदार प्रचारामुळे ही लढत प्रतिष्ठेची. येथे धाराशिवीच्या पुनर्विकासाचा ज्वलंत प्रश्न, देसाई हे बाहेरचे हा विरोधकांचा प्रचार, शेवाळे यांची पुनर्विकासाच्या मुद्द्यावरती कोंडी. दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि शिवसेनेच्या विद्यमान आमदार यामिनी जाधव यांच्यात लढत. सावंत हे हॅट्रिक करणार याबाबत उत्सुकता. येथे झोपडपट्ट्यांचा पुनर्विकासाचा आणि त्याचबरोबर जुन्या चाळी इमारतींचा पुनर्विकासाचा मोठा प्रश्न ते सोडवण्यात अपयश आल्याचा सावंत यांच्यावर आरोप. यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव यांच्यावरील ईडी आणि प्रहरी विभागाचे छापे हे मुद्दे प्रतिकूल ठरण्याची शक्यता. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्यात थेट लढत. दोन्ही उमेदवारांवरती भ्रष्टाचाराचे आरोप. उत्तर मध्य मुंबईमध्ये काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्या विरोधात भाजपकडून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची उमेदवारी. पक्षांतर्गत गटबाजी, बाहेरच्या उमेदवार ही गायकवाड यांच्यासाठीची प्रतिकूल बाब, तर राजकारणातील नौखेपणा हा निकम यांच्यासाठीचा अडचणीचा भाग. उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि काँग्रेस उमेदवार भूषण पाटील यांच्यात लढत. मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला. गोयल यांचे लक्ष गेल्या वेळी भाजप उमेदवारास मिळालेले मताधिक्य कायम ठेवण्याचे. ईशान्य मुंबईमध्ये भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय पाटील यांच्यात चुरस. या ठिकाणी गुजराती विरुद्ध मराठी हा वाद प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. ठाणे मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के हे शिवसेनेचे उमेदवार. त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने विद्यमान खासदार राजन विचारे यांना जुन्या शिवसैनिकांचे समर्थन. कल्याण मतदारसंघामध्ये शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा निवडणुकीस उभे आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर या विरोधी उमेदवार. महायुतीला मनसेने पाठिंबा दिल्याने शिंदे यांच्यासाठी ही लढत सोपी. भिवंडी मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी. जिजाऊ संघटनेचे निलय सांबरे यांच्यामुळे अपक्ष उमेदवारी चुरस निर्माण झाली आहे. पालघर मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना डावलून भाजपतर्फे माजी मंत्री विष्णू सावरा यांचे सुपुत्र डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी. डॉक्टर सावरा शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार भारती कांबडी. बवियाचे राजेश पाटील अशी तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दुर्गम आणि आदिवासी बहुल असलेल्या पालघरच्या निवडणुकीत यंदा त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.